प्रत्यक्ष आत्मा माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला, हा प्रत्यक्ष आत्मा आहे. एका दृष्टीने बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला शोधणार नाही, कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे. राजकीय पक्ष आम्ही एकमेकाच्या टीका करतो, पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो. काय बोलले माझ्या बाबतीत बोलले, माझ्या बाबतीत त्यांनी बोलले की भटकचा आत्मा माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला, हा भटकचा आत्मा आहे. एका दृष्टीने बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला शोधणार नाही, कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे. त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली, त्यांनी राज्य केलं. मराठी माणसाचा आत्मविश्वास होता आणि त्याचा उल्लेख करत असताना ही नकली बापाची संघटना हे बोलणं काही शोभतं? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्ती समूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं. याचा अर्थ हा आहे की त्यांना तारतम्य राहिलेलं नाही. सत्ता हातात येते, त्या सत्तेचं समर्थन करणं, त्यावर सत्ता जर मिळायची शक्यता नसली तर माणूस बेफाम आणि अस्वस्थ कसा होतो, त्या प्रकारची स्थिती त्यांनी या ठिकाणी लागली. ठीक आहे, त्यांच्याकडून झालं, आपण ते विसरूया. आपण नव्या विचाराने जाऊया. आपण हा देश कसा प्रगतीच्या रस्त्यावर न्यायचा त्याचा विचार आपण करूया. आणि ते करण्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागेल.